नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण माय वन कन्स्ट्रक्शनपर्यंत पोहोचलो होतो. तर या लेक्चरपासनं आपण एक नवीन टॉपिक चालू करतोय, तो म्हणजे रिबार. रिबार म्हणजेच रिएन्फोर्समेंट बार. तर रिएन्फोर्समेंटचा RE घेतला आहे आणि जो बार असतो त्याचा बार म्हणजे रिएन्फोर्समेंट बार म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये रिबार म्हणतात. तर इथे UF दिला आहे. ओके, हा एक फॉर्म्युला आहे रिबारचं वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर फाय स्क्वेअर अपॉन 533. तर हे फाय स्क्वेअर हा जो असतो हा 5 mm मध्ये घ्यायचा, त्याचा स्क्वेअर घ्यायचा भागिले 533 करायचं. तर हे जे बारचं वेट आहे हे kg/फीट मध्ये भेटतं. आणि जो दुसरा फॉर्म्युला आहे डी स्क्वेअर म्हटलेला आहे अपॉन 162 kg/मीटर. ओके, तर हे जे आहे डी किंवा फाय म्हणजे एकच डायमीटर ऑफ बार इन MM. तर ह्या फॉर्म्युल्यात वेट kg/फीट मध्ये भेटतं आणि ह्या फॉर्म्युल्यात वेट kg/मीटर. ओके, इकडे खाली मेन्शन केलेले U इज युनिट वेट ऑफ बार इन kg/मीटर. काही ठिकाणी याला हॅश पण म्हणतात, काही ठिकाणी फाय और डी, म्हणजे सर्वांचा अर्थ एकच आहे, बार डायमीटर इन MM. ओके, आता हा जो वेट चार्ट आहे 6 mm बार असेल तर त्याचं वेट किती. आता जनरली 6 mm चा बार आपल्याला RCC कन्सल्टंट हा सजेस्ट करत नाही, तरी देखील काही साईटवर कॉन्ट्रॅक्टर लोक हा स्टिरअपला वापरतात. ओके, आता जे IS रिवाईज झाले 2016, तर त्या स्ट्रिक्टली सांगितलंय की मिनिमम जी बार असेल स्टिरअपसाठी तर 8 mm ची वापरायची आणि तिचं वेट किती असतं 0.39 kg/मीटर. लाईकवाईज इथं 10 mm, 12 mm, 16, 20 आणि 25 ह्या बार डायमीटर्स आहेत MM मध्ये आणि हे त्याचे रिस्पेक्टिव्ह वेट काय आहे पर मीटर वेट आहे kg/मीटर. ओके, आता जे 2016च्या आधी जे प्रोव्हिजन होत्या कोडल प्रोव्हिजन त्याच्यात 6 mm ची रिंग होती. मग 2016 नंतर जे चेंजेस झालेले आहेत 8 mm केलंय कंपल्सरी, तरी देखील कॉन्ट्रॅक्टर हे 6 mm वापरता. त्याने जास्त पण काही मेजर फरक पडत नाही. ओके, आणि कॉलम जे आहे कॉलम, तर कॉलमला स्ट्रिक्टली 12 mm किंवा त्याच्यापेक्षा मोठाच बार वापरायचा आणि 28 आणि 32 हे जे आहे हेवी कन्स्ट्रक्शन मध्ये वापरता. पण आपल्याकडे डायरेक्ट 25 mm आणि 32 mm आहे. 28 mm प्रत्येक कंपनी ही बार बनवत नाही. ओके, फॉरेन मध्ये आहेत तर तिकडे 28 mm चा पण बार अवेलेबल आहे. आपल्याकडे इंडियामध्ये डायरेक्ट 25 नंतर 32 mm चा अवेलेबल होतो. इकडे एक स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर दाखवलेलं आहे. स्क्वेअर और रेक्टँग्युलर कॉलम मस्ट हॅव 4 बार, म्हणजे 4 कोपऱ्यात 4 बार तरी पाहिजे. जी पाईल असणार आहे, ओके, तर पाईल कशी सर्क्युलर शेपची असते, तर इकडे 6 बार तरी पाहिजे त्या पाईलला. आणि किती 60 डिग्री अँगल वरती ते 6 बार असतात. ओके, पाईल म्हणजे एक प्रकारचा सर्क्युलर कॉलम झाला. आणि काही टेम्पल्स वगैरे असतात त्यांना ऑक्टॅगोनल शेपचे कॉलम असतात, तर त्याला 8 बार प्रोव्हाइड केले पाहिजे. स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर कॉलम जे आहे त्याला किती 4 कोपऱ्यात 4 बार, इथे डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही. तर मिनिमम 4 बार असतात की ज्याची मिनिमम डायमीटर किती असणार आहे तर 12 mm. आणि जे मिनिमम डायमेन्शन आहे कॉलमचं ते 230 mm, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 9 इंच बाय 9 इंच. ओके, तर स्क्वेअर कॉलम हा पोर्चला दिला तर चालतो, कारण पोर्चच्या वरती जस्ट स्लॅब येतो, बाकीचं जास्त काही येत नाही. त्यामुळे हा जो 9 इंच बाय 9 इंचचा कॉलम असेल तर ठीक आहे. पण अदर दॅन पोर्च तर जे मिनिमम डायमेन्शन आहे तर 230 बाय 300 mm हा रेक्टँग्युलर कॉलम घ्यायचा, जसं तुमचं एल जंक्शन वगैरे असतं कन्स्ट्रक्शनमध्ये तिथे. आता CL म्हणजेच काय कटिंग लेंथ. ओके, आणि मग अशी सांगितलं तुम्ही हॅश किंवा फाय और डाय आहे काय डायमीटर ऑफ बारसाठी. आता जो सर्क्युलर कॉलम असणार आहे त्याला किती बार आहेत 6 बार मिनिमम घ्यायचे हे ठरलंय. आणि त्याचं डायमीटर जी दिलेली ती किती दिली आहे 230 mm. आणि इथं काय आणलंय
6 बार ऑफ 12 mm डायमीटर. तर काय कॅल्क्युलेट करायचंय वेट ऑफ बार. तर वेट ऑफ बार काय एन इंटू सी एल. सी एल म्हणजे कटिंग लेंथ आणि यू म्हणजे युनिट वेट. तर एन म्हणजे काय नंबर ऑफ बार. ओके. सी एल कटिंग लेंथ, यू युनिट वेट, फाय स्क्वेअर अपॉन 162. ठीक. तर यावरनं आपण काय करू शकतो युनिट वेट काढू शकतो. आता इथे एक्झाम्पल घेतलं. आता पहिलं जे 25 12 mm म्हटलंय, तर जी पहिली जी संख्या असणार आहे ती काय करते नंबर ऑफ बार डिनोट करते आणि हे आहे डायमीटर ऑफ बार किती 12 mm. तर 20 बार आहेत. ओके 12 mm चे. ठीक आहे. तर आणि इथं काय दिलेलं आहे एक्झाम्पल घेतलेलं आहे की हा शेप दिलेला आहे. इकडं 1200 स्ट्रेट लेंथ, 300 mm चा बेंड इकडनं, 300 mm ची डेव्हलपमेंट लेंथ इकडनं. ओके. त्याला तुम्ही अँकरेज किंवा एल पण म्हणू शकतात. तर कटिंग लेंथ किती आली तुमची ही 300 प्लस 1200 प्लस हे 300. ओके. 300 300 दोन साईडचं ॲड झालं म्हणून हे किती झालं 1800 mm म्हणजेच 1.8 मीटर. ठीक आहे. तर वेट कसं काढलं नंबर ऑफ बार किती होते 20, कटिंग लेंथ होती 1.8 आली आणि जे यू होतं युनिट वेट ऑफ बार. ओके. तर हा फॉर्म्युला आहे तोच इथे अप्लाय केला. डायमीटर ऑफ बार 12 mm अपॉन 162. ते सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एवढं काय आलं त्याचं वेट. हा फिजिक्सचा एक फॉर्म्युला आहे. रो म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअर फॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी व्हॉल्यूम. त्याच्यानुसार आपण काय करतो हे वेट ऑफ बार जे आहे ते कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. थँक्यू.